Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this feeling. हाय नमस्कार, मी स्नेहा कुकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आज आहे मकर संक्रांती. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. सो तिळगुळ खा आणि गोड बोला. आज ना काल ना मी तिळाचे लाडू बनवले, त्यांचं शेंगदाण्याचे लाडू बनवलेत. तेव्हा पिऊच्या अशा काही रिॲक्शन होत्या की काय सांगू. म्हणजे त्याचं म्हणणं होतं, बघा आम्ही आधी ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत, ते त्याला खायला आवडत नाहीत. त्यानंतर काल तिळाचे लाडू बनवलेत, तेही त्याला आवडत नाहीत. शेंगदाण्याचे लाडूही त्याला आवडत नाही. आणि त्याचं असं झालं, तुमच्यासाठी तुम्ही किती काही काही बनवत आहात आणि मला काहीच नाही. असा चिडला ना तो रात्री. आणि तेव्हा त्याचं चाललेलं मग की नाही मला पण तुम्हाला, आणि तेव्हा मग त्याचं चाललेलं नाही माझ्यासाठीही तुला काहीतरी वेगळं करावंच लागेल आणि मला लाडूच पाहिजे. आणि त्याला ना बेसनाचे लाडू फार आवडतात आणि बेसनाचे लाडू मी अजूनही बनवलेले नाहीत. पाकातले म्हणते आहे मी. बेसन भाजून वगैरे मी लाडू बनवलेत, मागच्या दिवाळीला बनवले होते, पण पाकातले लाडू मी अजूनही बनवले नाहीत. एकदा कधीतरी ट्राय केले होते पण ते बिघडले होते. पुन्हा काही मी हिंमत केली नाही. सो आज भरपूर काल ना म्हटलं ठीक आहे पिहू इतका सो काल ना आरूचे पप्पा बोलले की अगं तू इतका म्हणतोय तर ॲटलिस्ट ट्राय तरी कर. जमले तर जमले, नाही जमले तर नाही जमले, आपण तसं ते खाऊन घेऊ. पण बघा काल पाकातले लाडू बनवलेत आणि इतके परफेक्ट जमलेत ना की काय सांगू. म्हणजे सुरुवातीला मला असं वाटलं होतं, जेव्हा मी म्हणजे बेसनाच्या पुऱ्या वगैरे करून ते बारीक केलं आणि त्यामध्ये पाक टाकला ना, तेव्हा असं पातळसर वाटत होतं मला. पण हळूहळू ते घट्ट होत गेले आणि जेव्हा मस्त असे लाडू वळलेत ना तर छान वळल्या गेलेत. रात्री जरा पातळसर वाटत होते, पण आत्ता सकाळी बघितले ना मस्त झालेत. फोडून दाखवते तुम्हाला. सो इतके परफेक्ट बनलेत, तेही पहिल्यांदा. खरंच ट्राय केलं ना काहीही जमतं. खूप भीत होती मी हे लाडू बनवायला, पण बनवलेत आणि बघा काय मस्त जमलेत. चला, आज तीळ संक्रांत आहे म्हटल्यावर भरपूर कामं आहेत. आता पटपट कामाला लागते. आणि हे आहेत माझे लाडू. सो इथे बघा मी साबुदाण्याची उसळ बनवायला घेतली आणि साबुदाणा रात्रीच भिजायला घातला होता, पण पाणी बहुतेक कमी टाकलं गेलं असेल. सो अशा प्रकारे म्हणजे भिजला भरपूर छान, पण खूपच वेगवेगळा आहे. आणि म्हणजे आरोहीच्या पप्पाला आवडतो असा मोकळा साबुदाणा, पण मला नाही आवडत, मला थोडासा गजगजीत लागतो. सो अशा प्रकारे जे आहे बघा, आता उसळ ही बनवून झाली माझी. आणि आज मकर संक्रांती आहे. सो पिहू बघा काळे कपडे घालून वगैरे नटून थटून तयार आहे पतंग उडवण्यासाठी. म्हणजे आम्ही असं प्लॅन केलेलं आधी की सर्वांनी काळे कपडे घालायचे, पण झालं असं नंतर कळलं की संक्रांती जी आहे काळे कपडे परिधान करून आलेली आहे, त्यामुळे आपल्याला चालत नाही. पण त्याने काही ऐकलंच नाही. खिचडी जी आहे माझी बनवून झाली. आज मकर संक्रांत जरी असली तरी सुद्धा देवांना एकादशी असल्यामुळे देवांना आपल्याला नैवेद्य हा दाखवता येणार नाही आहे. नैवेद्य जो आहे भागरची उसळ किंवा मग साबुदाण्याची उसळ वगैरे असाच दाखवावा लागणार आहे. सो तसं तर आज आमच्याकडे मस्त सकाळी जी आहे मुगाच्या डाळीची खिचडी नैवेद्य म्हणून दाखवल्या जाते. त्यानंतर मस्त पुरणपोळीचा बेत असतो, तिळाची पोळी असते, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत असतो. पण आज एकादशी आल्यामुळे ते काहीही देवांना चालणार नाही. किंवा जेव्हा आपण गायीची पूजा करायला जातो तेव्हाही ह्या गोष्टी आपण गायीला देऊ शकत नाही. सो त्यामुळे आज नैवेद्य म्हणून जो आहे मी साबुदाण्याची उसळ बनवलेली आहे, ती बनवून तयार आहे. आता ती मस्त देवाला नैवेद्य दाखवते. मी पण ब्रेकफास्ट करते, त्यानंतर जे आहे स्वयंपाकाला सुरुवात करते. आता देवाला जरी चालणार नसलं तरी घरच्यांना कुणालाच उपवास नाही आणि सणाच्या दिवशी गोडधोड बनलं नाही की मग तो सण सेलिब्रेट केल्यासारखा काही वाटत नाही. आणि माझ्याकडे माझ्या पिहूला पुरण भयंकर आवडतं. सो त्यामुळे मी पुरण रात्रीच बनवून ठेवलं. आता रात्री बनवायचं कारण म्हणजे आज काही गडबड होईल असं तर काही नव्हतं. माझ्या ॲक्च्युली एका मैत्रिणीचा फोन आला आणि ती बोलली उद्या पुरण बनवायलाही चालत नाही, सो आत्ताच बनवून ठेव. खरं तर कंटाळा फार आला होता, पण होतं कसं माहिती आहे का, बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला माहीत नसताना आपण त्या करून घेतल्या ना तर असं वाटतं जाऊ दे. पण जेव्हा माहीत होतं ना तेव्हा बऱ्याचदा प्रश्नही येतात मनात की काही होत नाही, चालतं, किंवा काय होते केलं तर. आणि बऱ्याचशा असं पण अशा वेळेस मग असं वाटतं की जाऊ दे. माहीत झालं ना मग कशाला मुद्दा म्हणून त्या गोष्टी करायच्या. माहीत नसलं तर गोष्ट वेगळी असते. तर सुगड पूजेसाठी लागणार जे साहित्य असतं तेही चिरचार करून मी ठेवलं, कारण तेही आज चिरायला वगैरे चालत नसतं. तो चला आता पटपट जे आहे काम आटपते.
broken heart, tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till you end up all this way. इथे बघा माझी कढी बनवून तयार आहे. त्यानंतर भाजी बनवून घेतली आणि म्हणजे मोठ्या भांड्यात असलेला खूप पसारा दिसतो ओट्यावरही आणि आपल्यालाही असं वाटतं की म्हणजे भांडी तर कुठं ठेवायची ती, म्हणून छोट्या भांड्यांमध्ये मी भाजी काढून ठेवली. तशी कढी काढायची मला, पण त्याआधी आता मी स्वयंपाकाला पुन्हा एकदा सुरुवात केली. मध्ये ब्रेक घेतला होता मी, म्हणजे एकीकडनं कढी आणि एकीकडनं भाजी चढवली आणि थोड्या वेळ म्हटलं डस्टिंगची कामं होती, हॉल क्लीन करायचा होता, म्हटलं ती करून घेते कारण जेवायला वेळ आहे असं मला वाटलं. पण आमचे पप्पा चिडले, बोलले की स्वयंपाक सोडून रिकामी कामं करत असते तू आणि एक दिवस नाही तर नाही केली ही कामं तर चालतात, असं तसं त्यांचं म्हणणं होतं. पण आत्ता त्यांनी मला फक्त पाऊण तासाचा टाईम दिला आहे आणि या पाऊण तासात मला सर्व व्यवस्थित स्वयंपाक लागा आणि पाऊण तासात मला जेवायला असं जे आहे त्यांचं म्हणणं झालं. आणि आत्ता ते गेले मुलांना घेऊन पतंग उडवायला आणि अर्ध्या त्यांनी जरी पाऊण तास म्हटलं तर पण मला माहीत आहे अर्ध्या तासात ते घरी येतील. त्यामुळे आता मला भजी काढायची आहेत, पोळ्या वगैरे बनवायच्या आहेत. चला भरपूर कामं आहेत, पण सोबत माझ्या मैत्रिणीला कॉलही करते मी. 5 मिनिटं आधीचा कॉल आला होता पण मी काही रिसीव केला नाही. नंतर मला क्लिक झालं अरे मी बिझी आहे तशी आज तीही बिझी असेल आणि तिच्या घाई गडबडीच्या रुटीनमधूनही तिने जर माझी आठवण काढली सो मी तिच्यासोबत बोलायला पाहिजे नाही का, म्हणून आधी तिला कॉल करते आणि बोलता बोलता जे आहे मी स्वयंपाक कंप्लीट करते. मला ना पोळ्या करता करता एक गोष्ट आठवली. कालच मी एक शॉर्ट बघितलेला, सहसा मी कुणाच्या कमेंट सेक्शनमध्ये जात नाही, पण ना जे शॉर्टच्या वर कमेंट फ्लॅश होते ती वाचून मी त्या कमेंट सेक्शनमध्ये गेली. ॲक्च्युली तिने पोळी टम्म फुगण्यासाठीच्या टिप्स सांगितल्या होत्या. अगदी सोप्या होत्या त्या, म्हणजे ज्यांना घडीची पोळी जमत नाही, ज्यांची फुगत नाही त्यांच्यासाठी होत्या आणि मस्त होतं. खूप सिम्पल वेनी तिने सांगितलं, पण त्यातही बायकांना इतके ऑब्जेक्शन न, म्हणजे की घडीची पोळी केलेलीच करणारीच जी आहे सुग्रण नसते. घडीची त्रिकोणी घडी केल्यावर त्यापासनं गोल पोळी लाटणं म्हणजे एक कला आहे आणि तीच खरी सुग्रण, तीच खरी हाऊसवाईफ. अरे बापरे, इतकं काही म्हणजे घडीची पोळी, चांगली पोळी, गोल पोळी, टम्म फुगलेली पोळी, या व्यतिरिक्त बायकांचं काही आयुष्यच नाही का? ठीक आहे ना, एखादीला नसेल घडीची पोळी जमत, पण अदर क्षेत्रांमध्ये तिने किती प्रगती केलेली आहे किंवा तिच्या प्रायोरिटीज काय आहेत वगैरे वगैरे त्याला काही महत्त्व नसतं. आणि फक्त तिने स्वयंपाक कसा परफेक्ट केला किंवा ती पोळी कशी गोलच लाटली किंवा कशी ती टम्मच फुगली आणि आहे त्या वेनीस म्हणजे घडीचीच पोळी ही फुगली, म्हणजे किती उचापती, किती चौकशा खरंच बायकांना कधी कधी मला असं वाटतं ना ह्या सर्व गोष्टी बघितल्या तर. आता पोळी फुगली ना तेवढंच महत्त्वाचं नाही का? नाही, ती घडीचीही असली पाहिजे, ती अशीही लाटल्या गेली पाहिजे, ती गोलही असली पाहिजे. बाई बरं जाऊ द्या. आणि ह्या सर्व कमेंट्स करणाऱ्या बायकाच होत्या बरं का, एकही पुरुष मंडळी त्यामध्ये नव्हता, याचं मला जास्त आश्चर्य होतं. बाय द वे चला, इथे माझ्या पुरणाच्या पोळ्या मस्त बनून तयार आहेत. एक फुगली बाई, एक काही फुगली नाही. त्यानंतर घरात 4 लोक आहेत, 4 लोकांचे 4 चॉईस आहेत. कुणाला पुडी पाहिजे होती साधी, कुणाला पुरणाची, तर कुणाला पुऱ्या. सो इथे तो सर्व माझा तामझाम चाललेला. पण खरंच एकच सांगावंसं वाटतं, कोणतीही स्त्री का असेना जशी पुढे जायचा प्रयत्न करते आहे ना, तिला सपोर्ट करत चला. छोट्या मोठ्या गोष्टींसाठी पाय खेचण्यात काहीही अर्थ नाही. प्रत्येकाची वेगळी पद्धत असते, प्रत्येकाला जे सोयीचं वाटतं तशा प्रकारे ती करत असते, म्हणून त्यांच्या वाटेनं त्यांना जाऊ द्यायचं. आपल्याला काय जमतं काय नाही ते आपण पाहायचं. प्रत्येकीला ना म्हणजे नाही जास्त सपोर्ट करता आला तर कमीत कमी आपल्याच्याने ती डिमोटिवेट झाली नाही एवढी तरी आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण प्रत्येकजण इथे वायटीवर म्हणा की संसारात म्हणा काहीतरी पुढे जाण्यासाठी नवीन काहीतरी शिकत असतं ना, नवीन काहीतरी करायचा प्रयत्न करत असतं. अशावेळी आपले एखादा शब्द जर समोरच्या व्यक्तीला लागून तो डिमोटिवेट झाला आणि त्यातनं मग ती म्हणजे ती गोष्ट सोडून मागे यायचा किंवा ती गोष्ट न करण्याचा विचार जर केला ना, म्हणजे खरंच यापेक्षा वाईट काहीच नाही. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे, कोणाला मोटिवेट नसेल करता येत ना, डिमोटिवेट तरी करू नका. बरं चला, आपले सण आणि आपल्या सणांची भरपूर कामं आणि ती सर्व घाईगडबड इथे माझी बऱ्यापैकी आटोपलेली आहे. स्वयंपाक झालेला आहे, जेवण झालं, आता हा सर्व पसारा आवरायचा. आज पूजेचा मुहूर्त 3:30 ते 5:30 वाजताचा होता, त्यामुळे सर्व व्यवस्थित आवरून जे आहे आता पूजा मांडलेली इथे अगदी सिंपल वेनी. पूजेसाठीही बऱ्याचशा गोष्टी होत्या यावेळेस की ज्या गोष्टी उपवासाला चालत नाही त्या पूजेलाही इथे चालणार नव्हत्या, म्हणजे असं मी ऐकलं होतं. सो त्यानुसार जे आहे मस्त अशी पूजा मांडली आणि अशी आहे माझी आजची पूजा.
फायनली पूजा झाली आणि आज पूजेचा मुहूर्त मस्त निवांत होता 3:30 ते 5:30. त्यामुळे जे आहे निवांत सर्व कामं झालेत. नाही तर इतर सणांना कसं असतं, सकाळी पूजापाठाची घाई, त्यानंतर स्वयंपाकाची घाई, जेवणांची घाई आणि सर्व एकत्र असतं. पण आज मस्त निवांत झालं. आणि हो, साडी कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आता आई जेव्हा गंगासागरला गेली होती ना, तिथनं ही साडी आणली आणि मला तरी फार आवडली. इतकी चापून चुपून बसली आहे ना, पूर्ण लुक तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न. आरोहीचे पप्पा मध्येच आले होते त्यामुळे कॅमेरा ऑफ केला होता. बरं चला, मला तुम्हाला एवढंच विचारायचं होतं की साडी कशी दिसते. ही मस्त कॉटनची आहे आणि आईने गंगासागरवरनं आणलेली आहे. तिकडे बेंगॉल साईड अशा टाईपच्या साड्या ज्या आहेत वेअर केल्या जातात आणि इतकी सुंदर दिसते ना ही. म्हणजे कॉटन म्हटलं ना मला आवडत नाही, खरं सांगते. कॉटन म्हणजे नेसता येत नाही, फुगते. किंवा या साडीसोबत जे ब्लाऊज मी पेअरअप केलेलं आहे ना, हे ॲक्च्युली आरू 1 वर्षाची असेल तेव्हाचे आहे. साडी नेटची आहे त्यामुळे ती साडी मी पुन्हा बघितलीच नाही, पण ब्लाऊज हे मी माझ्यासोबत ठेवलं होतं. म्हटलं कधीतरी यूज होईल. आज जे आहे मी या साडीसोबत हे पेअरअप केलं. थोडासा कलरमध्ये जे 19-20 म्हणतात ना, तसा डिफरन्स आहे. सो मला तुम्ही फक्त एवढं सांगा की हे ब्लाऊज या साडीसोबत येईल का, मग या साडीवर जे ब्लाऊज आलेलं आहे ते मी शिवून घेऊ. म्हणजे मला तरी वाटतं की या साडीसोबत हे ब्लाऊज येऊन जाईल, पण तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आहे या साडीवरचं ब्लाऊज पण खूप छान आहे. असंच रेड कलरचं आहे आणि त्यावर असे स्वस्तिक वगैरे काढलेले आहेत. ते ब्लाऊज पण खूप छान दिसतंय. पण आता घरात ब्लाऊज असल्यावर असं वाटतंय ना की कशाला म्हणा, कारण ब्लाऊज शिवत बसायचं. कारण एरवी तसंही आपण काही डेली साड्या नेसत नाही, कधीतरीच नेसायचं आहे. सो हे ब्लाऊज येऊन जाईल म्हणजे मला असं वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं ते नक्की मला कमेंट करून सांगा. I don't know why you left me bleeding. तो खालून ना पिहूची आरडाओरड चाललेली आहे. त्याला पाण्याची बॉटल आणि सायकलची चावी पाहिजे आहे. सो त्याच्यासोबत बोलायला म्हणून गार्डनमध्ये आली ॲक्च्युली. आणि मलाच इतकं सरप्राईज मिळालं. 2-3 दिवस झाले याकडे लक्ष नव्हतं माझं. चला तुम्हालाही देते एक छोटंसं सरप्राईज. आणि इतकं छान वाटलं ना इथे येऊन की काय सांगू. कलांचूला बघा, इतके सर्व फुलं आलेत ना, पूर्ण झाड लाल 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 झालंय. इतकं सुंदर दिसतंय हे सर्व. तुम्हाला जवळून दाखवते. खरंच भरपूर फुलं आलेली आहेत. पूर्ण झाड लाल बुंद झालेलं आहे. आता कशी सायंकाळ आहे ना, त्यामुळे कॅमेरा इतकंसं कॅप्चर नाही करू शकत आहे. पण खरंच खूप 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 सुंदर दिसत होतं हे सर्व. आणि म्हणजे बाहेरच्या साईडनंही बघा भरपूर फुलं होती. त्यामुळे इतकं मन प्रसन्न झालं ना मला हे सर्व बघून. म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं. सो थोडा वेळ घालवला फुलांसोबत. त्यानंतर वर आले आणि आज पतंग उडवायची होती खरं तर. आरोहीचे पप्पा गेलेले आहेत बाहेर. म्हटलं चला पतंग नाही उडवता येत, सो आपण ज्या उडणाऱ्या पतंग आहेत त्यांना पाहून त्यांचा आनंद तरी घेऊयात. आणि त्याचसाठी इथे मी अश्विनी आणि मोक्षी वगैरे जे आहे पतंग बघण्यासाठी जे आहे छतावर आलेला आहोत. पिहू त्याचे पप्पा वगैरे म्हणजे बाहेर गेलेत. मैदान आहे एक जवळच, तिथे गेलेत पतंग उडवायला. कारण तिथे सर्व लोक जमले होते. सो पिहूचं होतं मलाही त्यांच्यासोबत पतंग उडवायची. इथे माझा प्रयत्न तसा चाललेला पतंग उडवायचा, पण काही जमत नव्हतं. बरं चला, आता माझा हा प्रयत्न मी कंटिन्यू ठेवते आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. Don't know why you left me bleeding. With a broken heart, tell me if I deserve this.